बायबल आणि माता परमेश्वर या शीर्षक उपदेशासह या आपण एकसोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेऊया. आजकाल जगातील चर्च माता परमेश्वरावर विश्वास का ठेवत नाहीत? जरी बायबलमध्ये माता परमेश्वराची साक्ष देण्यात आली आहे तरी देखील ते त्यांना ओळखत आणि समजत नाहीत. आज जगातील चर्चला हे समजत नाही की ख्रिस्त आन्साहुंजी हे दुसऱ्यांदा येणारे येशू का आहेत आणि त्यांच्याकडे माता परमेश्वराबद्दलचे ज्ञान देखील नाही. जरी परमेश्वराने उत्पत्तीमध्ये आदामाला निर्माण करण्याआधीच पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराबद्दल साक्ष दिलेली होती, तरीही जगाला यात काहीच रस नाही. त्यांना परमेश्वराविषयी आस्था नसल्याचा अर्थ त्यांना स्वर्गाच्या राज्यात किंवा तारणात रस नाही असा होत नाही का? म्हणूनच बायबल म्हणते, खोट्या संदेष्टाविषयी जपून राहा. असे यामुळे आहे कारण की त्या खोट्या संदेष्टाद्वारे त्यांच्या आत्म्याला नष्ट करण्यात येईल. म्हणून परमेश्वर आपल्या तारणासाठी परमेश्वराच्या वचनांचे काय करण्यास सांगतात? स्वर्गीय संतानांनी परमेश्वराच्या वचनाचे पालन केले पाहिजे. यामध्ये काही टाकले नाही पाहिजे आणि काढले नाही पाहिजे. जेव्हा आपण आपल्या चोहूबाजूला पाहतो तेव्हा पुष्कळ चर्च परमेश्वराला पिता म्हणतात. ते परमेश्वराकडे प्रार्थना करतात, पिता कृपया आम्हाला आशीर्वाद द्या, किंवा पिता कृपया आमच्या पापांची क्षमा करा. पिता हे शीर्षक रक्ताशी संबंधित आहे. तरी देखील आजकालचे चर्च वलांडण सण पाळत नाहीत, जो जीवनाचे सत्य आहे, ज्याच्याद्वारे परमेश्वराने स्वतःला मानवजातीशी रक्ताच्या संबंधात जोडले. वलांडण न पाळण्याने परमेश्वरासोबतच्या आपल्या रक्ताच्या संबंधाचे काय होते? तो तोडले जातो. गणना अध्याय 9 मध्ये परमेश्वराने म्हटले, जर एखाद्याने वलांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचे काय होईल? त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्यांचा परमेश्वराशी काहीच संबंध नाही. त्यापेक्षाही जास्त, जर त्यांचा माता परमेश्वराशी काहीच संबंध नसेल तर त्यांना वाचवले जाऊ शकते का? त्यांना सार्वकालिक नाश आणि नरकाची सार्वकालिक यातना दिली जाणे अनिवार्य नाही का? म्हणूनच सर्व लोकांना बायबलमधील स्वर्गीय माताबद्दल साक्ष देण्यासाठी आपल्याकडे पूर्ण विश्वास असला पाहिजे. सर्व लोकांनो, आपण एकमेकांना काय म्हणतो? जेव्हा आपण शब्दात दिवशी चर्चमध्ये येतो तेव्हा आपण एकमेकांना भाऊ आणि बहीण म्हणत नाही का? हे बरोबर आहे, आपण भाऊ आणि बहिणी आहोत. आपण फक्त पिता परमेश्वराचा आदर करत नाहीत, पण आपण आणखी कोणाचा आदर करतो? आपण माता परमेश्वराचा देखील आदर करतो. यामुळेच आपण सार्वकालिक स्वर्गीय परिवार नाही का? आज या आपण बायबलच्या माध्यमातून या सत्याची खात्री करूया जे परमेश्वराने आपल्यावर प्रकट केले आहे. या आपण मत्ते अध्याय 13 वर जाऊया. मत्ते अध्याय 13 वचन 10. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्याने का बोलता? त्याने त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. असे लोक आहेत ज्यांना परमेश्वराच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याची परवानगी आहे, आणि असे आहेत ज्यांना परवानगी नाही. या आपण वचन 12 सह सुरू ठेवूया. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी तुमच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता. ते तेच बायबल, तेच वचन आणि तेच वाक्य वाचतात. तथापि कारण ते पाहत असता ते पाहतात का? पाहत नाहीत. आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. हे आश्चर्यकारक आहे.
आपण जे बायबल वाचत आहोत ते तेच बायबल आहे जे जगभरात सर्वत्र वाचले जाते. तरी पण हे आश्चर्यकारक आहे की ते अशा गोष्टी पाहू शकत नाहीत. वचन 14, यशायाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानाने ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये व वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे असे का आहे? कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. वचन 17, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्ट व नीतिमान जण उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. या सत्याचा एक भाग माता परमेश्वराबद्दल आहे. हे रोमकरास अध्याय 5 मध्ये नोंदलेले आहे की आदम येशूला दर्शवतो. मग आत्मिक हवेबद्दल काय? आदामाची पत्नी हव्वा 6 दिवसाच्या निर्मितीच्या शेवटी प्रकट झाली. दुसऱ्या शब्दामध्ये 6000 वर्षाच्या तारणाच्या कार्याच्या शेवटी मानवजातीला सर्व सजीवांच्या माताची ओळख करून देण्यात आली पाहिजे. जर आपण माताला समजून घेण्यात अपयशी ठरलो तर आपला विश्वास आणि प्रयत्न व्यर्थ ठरतील. जसे की आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत, म्हणून आपण माता परमेश्वराला ओळखले पाहिजे. आपण विनाकारण परमेश्वराला पिता म्हणत नाहीत. निसंशयपणे परमेश्वर आणि आपल्यामध्ये आत्मिक पिता आणि संतानांच्या रूपात एक संबंध आहे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने हे सत्य आपल्याला स्पष्टपणे प्रकट केले होते. या आपण मत्तय अध्याय 6 वर जाऊया. या वचन 8 वर एक दृष्टी टाकूया. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. येशूने कोणाला म्हटले? त्यांनी म्हटले की परमेश्वर आपले पिता आहेत. येशूने म्हटले तुमचा पिता परमेश्वर तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील कोण? पित्या. जसे की आपण पापाचा पडदा परिधान केलेला आहे, म्हणून आपण आपल्या सर्व आत्मिक आठवणी विसरलो आहोत. लोकांना माहीत नव्हते की परमेश्वर त्यांचा पिता आहे. त्यावेळेस येशू या पृथ्वीवर आले आणि त्यांना शिकवले परमेश्वर तुमचा पिता आहे. आणि त्यांनी म्हटले की प्रार्थना करत असताना आपण कोणाला बोलवले पाहिजे? येशूने आपल्याला शिकवले की परमेश्वर आपले पिता आहेत. या आपण इब्री अध्याय 12 वचन 9 वर एक दृष्टी टाकूया. इब्री अध्याय 12 वचन 9. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते, आणि आपण त्यांची भीड धरत असू, तर आपण विशेष करून कोणाच्या? जो आत्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? आत्म्यांच्या पित्याचा अर्थ परमेश्वर आहे. हे आपल्याला आज्ञाधारक अंतःकरणाने त्यांच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे जगण्यास शिकवते. येथे जसे शरीराचे पिता आहे तसेच आणखी कोण आहे? त्यांनी आपल्याला आत्म्यांच्या पित्याची जाणीव करून दिली. त्यांना पिता बोलू शकेल असे कोणीतरी असले पाहिजे. फक्त संतानच पिता हे शीर्षक वापरू शकते. या आपण 2 कोरिंथी अध्याय 6 वर जाऊया. 2 कोरिंथी अध्याय 6 वचन 17. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. आणि मी परमेश्वर आपल्याला कोण होतील? तुम्हाला पिता असा होईन,
तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. असे असे कोण म्हणतात? सर्व समर्थ प्रभू म्हणतो. परमेश्वराने कौटुंबिक शीर्षकांचा वापर केला. मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. मग येथे कुटुंबातील सदस्यापैकी कोण गायब आहे? फक्त यामुळे की ती येथे नाही म्हणून तिचे अस्तित्व नाही, असा याचा अर्थ होतो का? त्याऐवजी परमेश्वराने कृपाळूपणे माताबद्दल इतर ठिकाणी शिकवणी दिल्या आहेत. गलातिकरास अध्याय 4 या आपण गलातिकरास पत्र अध्याय 4 वचन 26 वर एक दृष्टी टाकूया. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? आपली माता आहे. परमेश्वर आपल्याला बायबलच्या माध्यमातून समजू देतात की आपल्याकडे फक्त पिता नसून आपली माता देखील आहे. वचन 27 शास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंदे, तुला मूल होत नसेल तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार. कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. बंधुजन व इसाकाप्रमाणे आपण कोण आहोत? आपण अभिवचनाची संतती आहोत. या आपण वचन 29च्या माध्यमातून पाहूया की अभिवचनाची संतती कोण बनू शकते. परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण शास्त्रालय काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही. म्हणून बंधुजनो, आपण दासीची मुले नाहीत तर कोणाची? स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. मग स्वतंत्र स्त्री कोण आहे? हे वचन 26शी जोडलेले आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. म्हणून आपण स्वतंत्र स्त्रीची संतान आहोत, म्हणजेच आपण माताची संतान आहोत. ज्या स्त्रीने त्याला जन्म दिला आहे तिला संतानाने काय म्हटले पाहिजे? माता. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला पुत्र आणि कन्या ही मौल्यवान शीर्षके दिली आहेत. बायबल साक्षी देते की जेव्हा आपण बप्तिस्मा घेतो आणि आत्मिक रूपाने नवीन जन्म घेतो तेव्हा परमेश्वराचे शरीर आणि रक्त आपल्यामध्ये असते. हे फक्त कोरियन बायबलमध्येच नसून सर्व बायबलमध्ये अशा प्रकारे लिहिण्यात आलेले आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. येथे बायबल आपल्याला शारीरिक माताबद्दल बोलत नाही, ते आपल्या आत्मिक माता स्वर्गीय माताबद्दल समजावत आहे. हो ना? याशिवाय संपूर्ण बायबलमध्ये माता परमेश्वराच्या अस्तित्वाला सातत्याने नोंदवण्यात आले आहे. या आपण उत्पत्ती अध्याय 1 उघडूया. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. जरी लोक हे वचन वाचतात पण ते त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र यामध्ये काहीतरी अतिशय महत्वाचे आहे. काही जण असा आग्रह धरतात, एकट्या पिता परमेश्वराने मनुष्य जातीला निर्माण केले आहे. पण जर आपण वचन 26 पुन्हा पाहिले तर ते म्हणते, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. याला अनेक वचनी स्वरूपात व्यक्त केले जाते. इंग्रजी बायबल देखील याला आपण या रूपात व्यक्त करते, जे अनेक वचन आहे. आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. परमेश्वराने बायबलच्या मूळ मजकुरामध्ये अनेक वचनी रूपाचा उपयोग केला आणि म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. हे दर्शवते की फक्त पिता परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले नाही. हे सर्व भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या बायबलमध्ये अशा प्रकारे नोंदलेले आहे. फक्त एका परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले आहे अशी साक्ष देणारे कोणतेच बायबल नाही. या आपण वचन 26 पुन्हा पाहूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू.
समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. त्यांनी कोणाला निर्माण केले? नर व नारी अशी ती निर्माण केली. मानवजातीला परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते आणि नर व नारी निर्माण करण्यात आले होते. मग परमेश्वराचे स्वरूप काय असले पाहिजे? फक्त नर स्वरूपातील परमेश्वरच नाही, तर नारी स्वरूपातील परमेश्वर देखील असले पाहिजे, हो ना? सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा परमेश्वराने म्हटले आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, तेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रतिरूपाची नकल करू इच्छित होते. लांब काळापासून मानवजातीने पुरुषत्वासह परमेश्वराला पिता परमेश्वर म्हटले. मग स्वाभाविकपणे स्त्रीत्व असलेल्या परमेश्वराला माता परमेश्वर म्हणण्यात आले पाहिजे. म्हणूनच गलतीकरास अध्याय 4 वचन 26 मध्ये लिहिलेले आहे, वर असलेले यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? आपली माता आहे. आमेन. परमेश्वराने म्हटले की ते लोक ज्यांना हे समजत नाही की परमेश्वराचे वचन जोडी वचन आहेत, जेव्हा हे वचन पाहतात तेव्हा ही भविष्यवाणी की ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही, त्यांच्याद्वारे पूर्ण होते. जर पिता परमेश्वर अस्तित्वात आहेत तर माता परमेश्वर देखील अस्तित्वात असणे स्वाभाविक नाही का? पिता आणि माताशिवाय पुत्र आणि कन्या कसे असू शकतात? या पृथ्वीवरील सिद्धांत स्वर्गाच्या सिद्धांताचे प्रतिरूप आहेत. ते स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप व छाया आहेत. मग पृथ्वीवरील परिवार प्रणाली स्वर्गीय परिवार प्रणालीची प्रतिरूप व छाया आहे. जसे पृथ्वीवर पिता आहे तसेच आत्म्याचे पिता आहेत. आत्मिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे पुत्र आणि कन्या आहेत. ज्याप्रमाणे संतानांना जीवन देणारी माता आहे, त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवन देणारी स्वर्गीय माता देखील असली पाहिजे. ही परमेश्वराची शिकवण आहे जी त्यांनी उत्पत्तीपासून स्थापित केली आहे. चर्च ऑफ गॉड या शिकवणींना पुढे नेत आहे, कारण की ही परमेश्वराची शिकवण आहे. मग बायबलमध्ये जे काही आहे त्याचा प्रचार करणे चुकीचे आहे का? त्याऐवजी जर कोणी बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींच्या प्रचारात अडथळा आणला तर त्याचे काय होईल? प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 म्हणते की परमेश्वर त्या व्यक्तीवर पीडा आणतील. जसे की बायबल शिकवते की जे अस्तित्वात आहे त्यासाठी जे लोक असा खोटा दावा करतात की ते अस्तित्वात नाही, किंवा जे अस्तित्वात नाही त्यासाठी म्हणतात की हे अस्तित्वात आहे, ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत. आपण परमेश्वराच्या शिकवणींना कसे नाकारू शकतो? अशा प्रकारे बायबल फक्त पिता परमेश्वरालाच नाही तर माता परमेश्वराला देखील प्रकट करते. फक्त जुन्या करारात मूळ हिब्रू मजकुरामध्ये अनेक वचनी रूप एलोहिम चा उपयोग 2500 पेक्षा जास्त वेळा करण्यात आला आहे. अर्थातच परमेश्वराला एल किंवा एलोहा या एकवचनी रूपात देखील व्यक्त करण्यात आले आहे. उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 मध्ये लिहिले आहे, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. येथे परमेश्वर या शब्दाची नोंद एलोहिम या अनेकवचनी रूपात करण्यात आली आहे. प्रारंभी अनेकवचनी परमेश्वराने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. जेव्हा पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी मानवजातीला निर्माण केले तेव्हा त्यांनी म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. मग त्यांनी नर व नारीला निर्माण केले. सर्व लोकांनो, जर तुम्ही एक पुरुष आणि एका स्त्रीच्या प्रतिमाची नकल केली तर छापण्यात आलेल्या कागदावर एक पुरुष आणि एक स्त्री यांची प्रतिमा दिसत नाही का? नक्कल मूळ प्रतिपेक्षा वेगळी असते का? आपण मनुष्य परमेश्वराचे प्रतिरूप आहोत. आत्मिक रूपाने परमेश्वराचे नर स्वरूप आणि परमेश्वराचे नारी स्वरूप आहे. ते परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता परमेश्वर म्हणतात. मग माता परमेश्वर अस्तित्वात नाही असा आग्रह धरून ते त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात?
हे चुकीचे आहे. म्हणून आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराचा आदर केला पाहिजे. म्हणजे आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराद्वारे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षण प्राप्त करू शकू. मग या आपण फक्त उत्पत्तीच नाही तर प्रकटीकरणावर देखील एक दृष्टी टाकूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 पाहूया. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17. आत्मा व वधू म्हणतात. त्रैक्यानुसार पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकच परमेश्वर आहेत हे आपण शिकलो नाही का? आत्मा हा नर स्वरूप असलेल्या पिता परमेश्वराला दर्शवतो. मग पित्याची वधू आपल्यासाठी कोण होईल? पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो ये, आणि तहानेला येवो. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. जीवनाचे पाणी फक्त परमेश्वरच देऊ शकतात. मात्र परमेश्वर येथे काय म्हणतात? तहानेला माझ्याकडे येऊ. आपण त्या चर्चमध्ये गेले पाहिजे जिथे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर दोघेही आपल्याला बोलवत आहेत. आजकाल असंख्य चर्च आहेत, तरीही ते फक्त पिता परमेश्वराला स्वीकारतात आणि माता परमेश्वराला नाकारतात. दुसऱ्या शब्दामध्ये ते बायबलवर विश्वास ठेवत नाहीत. बायबल आपल्याला काय सांगत आहे? पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर देखील आहेत. याशिवाय हे 2500 पेक्षा जास्त वेळा यावर जोर देते की परमेश्वराला अनेक वचने रूपात व्यक्त केले आहे. मात्र जसे की हे काही असे नाही जे ते शिकले नाहीत म्हणून ते यावर विश्वास ठेवत नाहीत. मग ते पिता या शब्दाचा वापर का करतात? ते एकमेकांना भाऊ आणि बहीण देखील म्हणतात. तरी पण फक्त माता स्पष्टपणे गैरहजर आहे. एक परिवार निर्माण करण्यासाठी कोण असले पाहिजे? तेथे एक पिता आणि संतान असले पाहिजे. मात्र संतानांना जीवन देणाऱ्या माताशिवाय हे निर्माण होऊ शकत नाही. आत्मिक रूपातही असेच आहे. म्हणून जेव्हा सर्व लोक पश्चाताप करतील आणि जीवनाचे पाणी देणारे पिता आणि माता राहत असलेल्या सियोनमध्ये परततील, तेव्हा ते स्वर्गाचे राज्य, तारण, पापांची क्षमा आणि परमेश्वराची कृपा प्राप्त करतील. आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण स्वर्गाच्या राज्याला विसरले नाही पाहिजे. पण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी पिता आणि माताचे पालन केले पाहिजे. जसे की तुम्हाला माहीत आहे की चर्च ऑफ गॉड बायबलच्या सर्व शिकवणीचे प्रामाणिकपणे पालन करते. जगातील अनेक चर्च बायबलच्या शिकवणीचे पालन करत नाहीत. ते योग्य मार्गाचे अनुसरण करत नाहीत. ते शब्बात दिवस पाळत नाहीत. ते ओलांडण सण पाळत नाहीत, ज्याला पाळण्याची येशूला उत्कंठ इच्छा होती. ओलांडणा वाचून परमेश्वरासोबतचा रक्ताचा संबंध तोडला जातो. फक्त ओलांडणानेच आपण कर्राच्या रक्ताद्वारे परमेश्वरासोबत संबंध ठेवू शकतो. ज्याप्रमाणे शारीरिक परिवार रक्ताच्या माध्यमातून जोडला आहे, त्याचप्रमाणे आत्मिक परिवार देखील रक्ताच्या माध्यमातून जोडलेला आहे. या आपण मत्तैचे पुस्तक अध्याय 26 वर एक दृष्टी टाकूया. मत्तै अध्याय 26 वचन 17. नंतर बेकमीर भाकरच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता ओलांडण्याच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यासह तुमच्या इथे ओलांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडणाची तयारी केली. या पण वचन 26 मध्ये ओलांडण पाळण्याचे दृश्य पाहूया. वचन 26. मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आपल्याला ओलांडणाची भाकर देऊन परमेश्वराने आपल्याला त्यांच्या देहाच्या रूपात याचा अर्थ सांगितला.
वचन 27. आणि त्याने प्याला घेतला, प्याल्यामध्ये द्राक्षरस होता, व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या. हे कोणाचे रक्त आहे? माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. आपल्याला ओलांडण्याची भाकर आणि द्राक्षरस देताना त्यांनी आपल्याला सांगितले की भाकर आणि द्राक्षरस त्यांच्या मांस आणि रक्ताला दर्शवतात. हे उघड नाही का की जे पिता आणि माताच्या मांस आणि रक्ताला प्राप्त करतात ते त्यांची संतान आहेत? दुसऱ्या शब्दामध्ये, जेथे ओलांडण सण पाळला जात नाही तेथे परमेश्वराच्या मांस आणि रक्ताला वारसाने मिळवण्याचे कोणतेच अभिवचन नाही. मात्र ज्या चर्चमध्ये ओलांडणाचे सत्य पाळले जाते तेथे आपण ख्रिस्ताच्या मांस व रक्तामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि परमेश्वरासोबत त्यांच्या संतानांच्या रूपात संबंधाची हमी प्राप्त करू शकतो. याबद्दल परमेश्वराने ओलांडणाला नवा करार म्हणून उल्लेख केला आणि एक अभिवचन स्थापित केले. मग या आपण करंथिकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 16 मधील ख्रिस्ताच्या रक्ताविषयीचे वचन तपासूया. अध्याय 10 वचन 16. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? येथे नाही हा नकार नाही. याचा अर्थ आहे की ही ख्रिस्ताच्या रक्तात सहभागिता आहे. जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? अशा प्रकारे ओलांडण्याची भाकर आणि द्राक्षरस ख्रिस्ताच्या मांस आणि रक्तामध्ये सहभागी होण्याच्या समारंभाला दर्शवते. प्रेषित पौलाने कोरिंथीमधील सदस्यांना हे समजावून सांगितले. वचन 17. आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. अशा प्रकारे त्याने त्यांना शिकवले. मग ओलांडण सण न पाळता रक्ताद्वारे आत्मिकरित्या परमेश्वराशी संबंधित असल्याचा दावा करण्याबद्दल काय? हे एक खोटे आहे. जे ओलांडण सण पाळतात फक्त तेच परमेश्वराला पिता आणि माता म्हणू शकतात. ओलांडण सण न पाळणाऱ्यांनी जरी 10,000 वेळा पिता परमेश्वर असे बोलून परमेश्वराकडे प्रार्थना केली तरी त्यांच्या प्रार्थना व्यर्थ ठरतील. बायबल याची साक्ष देते. मग तुम्ही ओलांडण पाळला का? ओलांडण पाळण्याचा अर्थ आहे की आपण परमेश्वराची संतान झालो आहोत. असे लोक कोठे जातील? ते सार्वकालिक स्वर्गीय घरी जातील. म्हणून आपण या वस्तुस्थितीबद्दल विचार करूया की परमेश्वराने ओलांडण पाळणाऱ्यांना पापांची क्षमा दिली आणि त्यांना स्वर्गीय संतती, माझी संतान आणि माझे लोक म्हटले. एलोहिम परमेश्वराने आपल्याला पापांची क्षमा दिली. ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले होते आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले होते त्या पाप्यांना आपल्याला त्यांच्या संततीच्या रूपात स्वीकारले आणि आपल्याला आपल्या स्वर्गीय घराचा गौरवशाली मार्ग दिला. आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना सार्वकालिक धन्यवाद, गौरव आणि स्तुती दिली पाहिजे आणि परमेश्वराबद्दल बडाई मारली पाहिजे. बायबलमध्ये साक्ष देण्यात आलेल्या माता परमेश्वरावर तुम्ही विश्वास का ठेवत नाही? चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना स्वर्गीय संतानांनी धैर्याने जागृत नाही केले पाहिजे का? अशा प्रकारे आपण जे चुकीचे आहे ते सुधारले पाहिजे, गैरसमज दूर केले पाहिजे आणि सत्याला प्रकट केले पाहिजे. आशा करून की आपण सर्व नवीन कराराचे सेवक आणि परमेश्वराचे पुत्र आणि कन्या बनू, जे परमेश्वराच्या सत्याचा योग्यरित्या प्रचार करतात. मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.